रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आता नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. धरणातून 6000 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू. पश्चिम विदर्भात आजपासून 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पश्चिम विदर्भात केवळ 27.40% पेरणी पूर्ण. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप कायम. जिल्ह्याला आजपासून पावसाचा येलो अलर्ट जारी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पालघरमधील विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक गावांचा संपर्क तुटला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्र रूप. सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. हिंजवडीत नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळे पूर परिस्थिती. पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई होणार. पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांची माहिती. राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंपाचे अर्ज भरूनही सौर पंप मिळेनात. तात्काळ शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी. अकोला जिल्ह्यात पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल का? शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये शेतकरी संकटात. पेरणीनंतर पावसानं दडी मारल्याने पिकांचं नुकसान. पाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांचं साकडं. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत 7/12 कोरा करण्याची मागणी. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बियाणांचा फास. 60 हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाही. कृषी केंद्र आणि बियाणे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी. लोणी काळभोर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. हिंगोली जिल्ह्यात नव संजीवनी अभियान अंतर्गत 14,542 महिलांची आरोग्य तपासणी. तपासणीमध्ये 996 महिलांचे अहवाल कर्करोग पॉझिटिव्ह असल्याचे समोर. कोल्हापुरात सकल हिंदुत्ववादी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली. गर्भवती ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येत जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईसह सक्त धर्मांतर बंदी कायदा करण्याची मागणी. पुणे पालिकेतील अभ्यागत कक्षाच्या कामकाजात बदल. नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी सोमवारी 1.5 तास कक्ष सुरू राहणार. महिन्यातून 1 सोमवारी आयुक्त तर उर्वरित 3 सोमवारी अतिरिक्त आयुक्त तक्रारी ऐकणार. डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण. मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण. मनीषा मुसळेच्या जामिनाबाबत बुधवारी निर्णय. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते बुधवारी देणार निर्णय. मुंबईच्या दहिसरमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम. हिंदी सक्तीविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम. मोहिमेला हजारो मराठी नागरिकांचा प्रतिसाद.
केडीएमसी क्षेत्रात क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सीपीआय आक्रमक. दत्तनगर प्रभागातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक. 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार. कल्याणी पूर्वमधील शिवांगी अपार्टमेंट पार्कमध्ये नारळाचं झाड कोसळलं. 3 वाहनांचं नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोर गोंधळ. नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्याने आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर परिसरातील केकले रोडवर गव्यांचा कळप. गव्यांच्या कळपामुळे शेतीचं मोठं नुकसान. गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील कण्हेर धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वेण्णा नदी पात्रात विसर्ग. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू. उल्हासनगरमधील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. महापालिका खड्डे कधी बुजवणार, नागरिकांचा प्रश्न. कणकवली तालुक्यातील तेळेरे पिळाई होंडा मार्ग बदलाय. चिखलमय मार्गाच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही कार्यवाही नाही. मालवणमधील दुरुस्तीसाठी राजकोट किल्ला बंद. तरीही शिवपुतळा दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी. बोईसरमधील तारापूर एमआयडीसीची दुरावस्था. मोठ्या प्रमाणावर पडले खड्डे. पडलेल्या खड्ड्यात आंदोलकांनी केली अंघोळ. पालगावमध्ये नांदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांसाठी आंदोलन. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचं काम न केल्याने ग्रामस्थ संतप्त. हिंगोलीत स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या इमारतींना एकसारखा रंग देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडला मुक्कामी. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भेट. लष्करी आणि नागरी समन्वयाबाबत केली चर्चा. मुंबई महापालिका निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर. 6 ऑक्टोबरला मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम होणार. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयात प्रसाद लाड भेट देणार. अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची अधिक माहिती देणार. माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. परभणीत रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड. नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची मतदारांना धमकी. पुन्हा मतदान केलं नाही तर गावाला फुल्ली मारेन. जालन्यातील बोरगावमध्ये लोणीकरांचा धमकी देतानाचा व्हिडिओ समोर. पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचं नाव देण्याची केली मागणी. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. अकोल्यात मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी. शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये पुस्तकांची होळी. जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोलीच्या दौऱ्यावर. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा घेतला आढावा. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा नागरिकांच्या प्रलंबित समस्यांसाठी ढोल बजाव आंदोलन. पालिका प्रशासनानं विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप. पुण्यात ऑलिम्पिक दौड खेळाडूंचा गौरव आणि क्रीडा प्रात्यक्षिकाने ऑलिम्पिक दिन साजरा. प्रत्येक शहरातून गावातून
ऑलिम्पिक वीर तयार झाले पाहिजे, दत्ता भरणे यांचं वक्तव्य. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीने काढला जन आक्रोश मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान वाढी विरोधात मोर्चा. भंडारा येथील विद्युत विभागाच्या अभियंत्यांना घेराव. परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदल करता येणार नाही, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची आज बैठक. शंभूराज देसाई यांच्या पावनगड या निवासस्थानी होणार बैठक. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर. बावनकुळेंनी घेतली भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट. राज्यातील विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्याची चर्चा. यवतमाळमधील उमरखेड ते करोडी रस्त्याची अवस्था दयनीय. शेतकरी बांधवांना करावी लागते तारेवरची कसरत. रस्त्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पैनगंगा नदीपात्रात शेतकरी बांधवांसह जलसमाधी आंदोलन. आसिफ शेख यांच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद. भाजपाकडून निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. औरंगजेब पवित्र व्यक्ती, राजकारणासाठी बदनाम केलं जातंय, आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य. चंद्रपुरात अवैध उत्खनन केलेल्या वाळूचं तहसीलदारांनी पकडलेलं वाहन माफियांकडून लंपास. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. तहसीलदारांनी अवैध वाहनांची आणखी 2 वाहनं घेतली ताब्यात. नवापूर पोलिसांची दमदार कामगिरी. घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोराला अटक. आरोपीकडून 1,52,650 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. मुंबई विमानतळावर 23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक. नाशिकच्या मनमाडच्या पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई. 3 ठिकाणी छापा टाकत केला 10.5 किलो गांजा जप्त. एका महिलेसह 3घांना अटक. छत्रपती संभाजीनगरात बजाज नगर आंबेडकर चौकात दुचाकी चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचं आव्हान. बसण्याच्या जागेवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एकाची हत्या. किशोर ठाकरे असं आरोपीचं नाव. कळमना पोलिसांनी केली अटक. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तयार करण्यात आले बनावट फेसबुक खाते. या खात्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका, जिल्हाधिकारी यांचं आवाहन. नाशिकच्या मसरूळ परिसरात तरुणाची हत्या झालेला तरुण कर्नाटकातील असल्याचं पोलीस तपासात समोर. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक. आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 16 जनावरांची सुटका करण्यात आली. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई. 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात कुशारी येथील शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा. पोलिसांकडून साठा नष्ट. आरोपीवर गुन्हा दाखल. जळगावच्या मोहराळा येथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या. 5 दिवसानंतर मृतदेह आढळला. 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव. आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यानंतर अटक. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणारा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाची कारवाई. आरोपीकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. अकोल्यात गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांकडून अटक. 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.
जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा, वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर रस्त्यात हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापूरमध्ये 2 गटात दगडफेक, वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने वाद झाल्याची माहिती. पुणे सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित, एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी. पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात, खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात साचले पाणी. नाशिकमधील बागलांच्या नामपूरमध्ये विजेचा शॉक लागून वायरमॅनचा जागीच मृत्यू, पाण्याची मोटर लावताना लागला विजेचा शॉक. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना, घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर कोसळला, ग्रिलचा कठडा तोडून टँकर खाडीत, एकाचा मृत्यू. नागपूरमध्ये 2 ट्रकला अचानक लागली आग, आगीत दोन्ही ट्रक जळून खाक, आगीत कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण अस्पष्ट. गोंदियामध्ये टवाळखोरांनी वाघाला दगड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल, दगड मारल्यानंतर वाघाचा टवाळखोरांमागे धाव. जिल्ह्यातील आमगाव देवरी महामार्गावरील अंजोरा गावालगतची घटना. रत्नागिरीमध्ये 12 गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेमध्ये, भात लावणीचं काम रखडलं, युरियाची सुमारे 30 टनांची मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या सासवड मुक्कामी, रात्री बराच वेळ वीज गेल्याने वारकऱ्यांचे हाल. संत तुकाराम महाराज पालखी यवतवरून आज वरवण येथे मुक्कामी जाणार. ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होणार. जेजुरी ग्रामस्थांच्या वतीनं बेल भंडाराचे उधळण करून माऊलींचे स्वागत केले जाणार. कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवा, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांची बाल न्याय मंडळाकडे मागणी. आपल्याच गावात नाटकाचा प्रयोग नाही, परभणीतील रंग मंदिरांची दुरावस्था मनाला चटका लावणारी, संकर्षण कराडीची पोस्ट व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.